संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काही वेळामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे। आळंदीमध्ये तशी लगबग देखील सुरू आहे। नक्की मात्र हा सोहळा कसा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। संस्थांचे विश्वस्त आपल्या सोबत आहेत, पालखी प्रमुख। सर, काय सांगाल, हा सोहळा जो आहे तो आता कसा असणार आहे आणि कशी याची जी रचना आहे ती असणार आहे? सोहळ्याची सुरुवात ही तशी तर 25 जूनपासून झालेली असते, सप्ताह आपण त्याला म्हणतो। परंतु ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूरकडे ज्या दिवशी मार्गक्रमण करतात त्या दिवसाला प्रस्थान सोहळा असं म्हणतात। तर हे प्रस्थान जे असतं ते आषाढ अष्टमीला होत असतं, जो आजचा दिवस आहे। तारीख 29 जून दुपारी 2 वाजता माऊलींच्या रथापुढील 27 आणि पाठीमागील 20 आणि पोटभाग असे म्हणून 56 दिंड्या प्रस्थानासाठी आत घेतल्या जातात। प्रतिदिंडी 90 वारकरी आणि त्यानंतर 4 वाजता श्री गुरु हैबत बाबा महाराजांतर्फे देवांची आरती होते। दुसरी आरती ही संस्थानातर्फे असते। मानाच्या मानकऱ्यांना नारळ दिला जातो, आगंतुकांना नारळ दिला जातो आणि त्यानंतर पुढला प्रस्थान सोहळा सुरू होतो। मग तो प्रस्थान सोहळा पुढे 1.5-2 तास चालतो, कारण की सगळ्या दिंडेकऱ्यांना, भडकऱ्यांना, मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जातो आणि एकंदरीत 2.5 ते 3 तासात देव मंदिराच्या देऊळवाड्याच्या बाहेर निघतात। आजचा मुक्काम जो असतो हा आळंदी क्षेत्रीच असतो, पण त्या क्षेत्राला आपण आजोळघर म्हणतो, जे अगदी माऊलींच्या देऊळवाड्याच्या पाठीमागेच आहे। म्हणजे आज माऊली ही आळंदीतच मुक्कामी असते। प्रस्थान झालेलं असलं तरी पहिला मुक्काम हा आजोळघरी असतो। नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल जी आहे ती आता आळंदी संस्थांकडून जी आहे ती आता सुरू असलेली आपल्याला रोज पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषार सह रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।